नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, 5 राज्याच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. आता 4 तारखेला मतदान आहे. आता 4 तारखेला मतदान आहे, परंतु आताच वादंग सुरू झालेला आहे की कुठं मतदानाच्या पेट्याच्या स्ट्रॉंग उघडल्या जातात, तर कुठं मतदान यंत्रणा हॅक केली जाते की काय, कुठं अशी चर्चा आहे की मतदानाच्या पेट्याच बदलल्या गेलेल्या आहेत. म्हणजे अशी चर्चा सुरू झालेली आहे. त्यातल्या त्यात हाय व्होल्टेज ड्रामा म्हणजे पश्चिम बंगालमधला. पश्चिम बंगालमध्ये तर असं झालंय की दस्तूर खुद्द ममता बॅनर्जी, ज्या पश्चिम बंगालच्या 4 वेळा मुख्यमंत्री, 3 वेळा राहिलेल्या आहेत, 4थ्यांदा मुख्यमंत्री होतील असं सांगण्यात येतंय. परंतु इथं पेट्या बदलल्या जातात का काय म्हणून दस्तूर खुद्द ममता बॅनर्जी ह्या प्रत्येक मतदारसंघात जिथं जिथं पेट्या ठेवलेल्या आहेत तिथं जाऊन चेक करतायत, स्वतः फिरतायत. तर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे की तिथल्या अधिकाऱ्यांना बोलतानाचा, त्यांना दम देतानाचा, म्हणजे की बाबा तुम्ही जर पेट्या बदल केला किंवा काय केला तर याद राखा, अशा पद्धतीचं धमकीचा इशारा दिलेला आहे त्यांनी. तसंच त्यांनी सांगितलेलं आहे की मी दिल्ली काबीज करीन, अमित शहा नरेंद्र मोदींना दिल्लीतनं हकलून लावीन, अशा पद्धतीचं सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे. तर आता याच विषयाच्या चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती, आणि चला चर्चेला सुरुवात करूया. 5 राज्याच्या निवडणुका पार पडल्यात आणि या 5 राज्याच्या निवडणुका पार पडल्यात. उत्सुकता लागून राहिलेली आहे की मतमोजणीची. आज मी माझ्या स्वतःच्या शेतात आहे. ऑफिसमधून व्हिडिओ बनवत असतो, परंतु शेतात आहे. डाळिंब आहे माझं 3 एकर. या डाळिंबाला क्रॉप कव्हर बसवण्याचं काम सुरू आहे, म्हणून गावाकडे आलेलो आहे. तर शेतातच हा व्हिडिओ बनवतोय. तर व्हिडिओ नाही बनवलं तर चुकल्यासारखं होतं, म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. तर 5 राज्याच्या निवडणुकांचं मतदान पार पडले आणि उत्सुकता लागलेली आहे की मतमोजणी कधी होईल. आणि आता ती मतमोजणी 4 तारखेला होणार आहे, परंतु त्याच्यामध्ये गॅप एवढा दिला गेलेला आहे की निवडणूक संपलेली आहे 29 तारखेलाच, आणि त्यानंतर पुढं 6 दिवस मध्यंतरी विश्रांती ठेवलेली आहे. की 6 दिवस कशासाठी? 6 दिवस ठेवण्याची गरज नव्हती असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की बाबा मतपेट्या बदलतंय सरकार की काय करतंय की काय. म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा ज्यांना रंगाबिल्ला म्हटलं जातं, गुन्हेगारी प्रवृत्तीची ही मंडळी आहे असंही बोललं जातं. तर ह्यांच्याकडनं अपेक्षा काय ठेवायच्या असं काही प्रमाणामध्ये जे बोललं जातं की बाबा मोदी शहा काय करतील सांगता येत नाही. उद्या जर ह्यांनी पेट्याच बदलून टाकल्या तर काय करायचं, म्हणजे असं लोकांना वाटतंय की बाबा हे पेट्या बदलून टाकतील. तर बघा आता जर अशी परिस्थिती जर झाली तर काय करायचं, म्हणून दस्तूर खुद्द ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत. आसाममध्ये सुद्धा तिथं काँग्रेस पक्षाचं जे विरोधी काँग्रेस पक्ष आहेत त्यांनी सुद्धा त्या पेट्यांवरती नजर ठेवायला सुरुवात केलेली आहे. तसंच तामिळनाडूमध्ये सुद्धा सुरू आहे. आता एक्झिट पोल जो आहे तो असं सांगतोय की 5 पैकी 3 राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता येईल. ती कुठं कुठं? पश्चिम बंगाल, आसाम आणि पाँडिचेरी या 3 राज्यात सत्ता येईल. तर केरळमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता येईल आणि तामिळनाडूमध्ये MK स्टॅलिन यांची सत्ता येईल, असं एक्झिट पोल सांगतोय. म्हणजे इतर कोणी सांगत नाही, ते एक्झिट पोल सांगतोय. तर त्याहून गमतीशीर अशा दुसऱ्या गोष्टी अशा अनेक आहेत. पश्चिम बंगालमध्ये आपण पाहिलं की तो दबंग IPS ऑफिसर कसा तिथं जाऊन उमेदवाराला दमदाटी देत होता. म्हणजे त्याच्यावरती प्रचंड टीका झाली. हे विकारचोट लोक असतात की स्वतः करे सो काही नाही आणि दुसऱ्याला ज्ञान पाजळायला जाणारे ही लोक असतात, आणि सत्तेची गुर्मी असते या लोकांमध्ये. त्या सत्तेच्या गुर्मीच्या आधारे ते तिथल्या उमेदवाराला जाऊन धमकावणं, आपल्या पक्षाच्या लोकांवरती कारवाई करायची नाही, आपल्या ज्या पक्षाचं काम करतो. म्हणजे आता हा IPS अधिकारी आहे, परंतु तो भारतीय जनता पक्षाचा आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या लोकांना थोडं हे द्यायचं, जास्त कारवाई करायची नाही त्यांच्यावरती, मात्र इतर लोकांवरती कारवाई करायचे संकेत द्यायचे, अशी ही लोक असतात. तर अशाच पद्धतीचं काहीच वातावरण आहे. तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई होणार. त्याचे सुद्धा अनेक कारनामे बाहेर आले, अनेक व्हिडिओ वेगवेगळ्या स्वरूपाचे बाहेर आलेले आहेत, आपण सुद्धा पाहिलेले आहेत. तर
ममता बॅनर्जी असतील किंवा MK स्टॅलिन असतील किंवा केरळमधलं काँग्रेस असेल, आसाममध्ये काँग्रेस असेल, पॉंडिचेरीमधलं पक्ष असेल, हे सगळेच पक्ष हे झालेले आहेत. म्हणजे त्या जिथं जिथं स्ट्रॉंगमध्ये पेट्या ठेवलेल्या आहेत तिथं जो CCTV बसवलेला असतो त्या CCTV वरती नजर ठेवून कार्यकर्ते बसलेले आहेत की हे पेट्या बदलतील का काय. त्यात सर्वाधिक शक्यता ही पश्चिम बंगालमध्ये आहे आणि पश्चिम बंगालमधल्या अनेक बातम्या सुद्धा समोर आलेल्या आहेत की या ठिकाणी पेट्या बदलण्याचं काम सुरू केलं, कुठं स्ट्रॉंग उघडली गेली किंवा त्या बॅलेट पेपरवरती जे मतदार येतं नोकरदाराचं ते कुठंतरी बदललं गेलंय. अशा पद्धतीच्या चर्चा ज्या आहेत, जोरदार अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि याच्यामुळं माणसाला वाटायला लागले की यार खरंच आता काय हे लय अवघड झालंय. ह्यांनी जर पेट्या जर बदलून टाकल्या तर कशी विरोधातली माणसं निवडून येतील. आपण पाहिलं असेल की अख्खी यंत्रणा सगळी भारतीय जनता पक्षानं ताब्यात घेतली. तिथं CRPF असेल, मिलिटरी असेल, सगळं सैन्य दल त्या पश्चिम बंगालमध्ये लावलं गेलं निवडणुका जिंकायसाठी. अक्षरशः निवडणूक आयोग सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावरती काम करतो. भारतीय जनता पक्षाच्या लोकांवरती काही कारवाई करत नाही, मात्र विरोधी लोकांवरती कारवाई करतो निवडणूक आयोग. हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीच्या जर निवडणुका होत असतील, अशा पद्धतीचं जर राजकारण चालत असेल तर विरोधकाचं फार अवघड होऊन बसलेलं आहे दुखणं. म्हणजे विरोधकांनी निवडणुका लढवायच्याच कशाला, म्हणजे अशी परिस्थिती सध्याची निर्माण झालेली आहे. आणि त्याचे अनेक व्हिडिओ, अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. SIRच्या नावाखाली 1-1 कोट मतदार हे एका एका राज्यातलं कमी केलं जाते आणि ते जे मतदान भाजपला देणारे नाहीत लोक, अशा लोकांचंच मतदान कमी केलं जातंय. जसं की आपण बिहारमध्ये पाहिलं, बिहारमध्ये सुद्धा 68 लाख लोकांचं मतदान कमी केलं आणि तेवढ्या लोकांना मतदान देता आलं नाही बिहारमध्ये सुद्धा. म्हणजे अशा पद्धतीनं जर हे सगळं होत असेल तर नेमकं काय, म्हणजे ह्या जर गोष्टी जर अशा होत असतील तर कसं निवडणूक आणि कशी लोकशाही टिकणार हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे लोकशाही टिकणं हे कठीण होऊन बसलेलं आहे सध्याच्या काळामध्ये. ज्याच्या हातात सत्ता आहे ते काहीही करते. बघा, मणिपूर जळतंय, मणिपूरमध्ये कसं वातावरण आहे, 2 समूहामध्ये किती खून खराबा सुरू आहे मणिपूरमध्ये. मात्र देशाचा पंतप्रधान कधी फुटबॉल खेळताना दिसतो, कुठं फोटो काढताना दिसतोय, कुठं पाण्यातच फोटो काढायला जाते. म्हणजे ह्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे की एक देशाचा पंतप्रधान हा फक्त फोटोग्राफीमध्ये जर अडकून बसलेला असेल तर देशाचा विकास कसा होऊ शकतो. आणि फक्त निवडणुका लढवण्याच्या उद्देशानेच जर ह्या सगळ्या गोष्टी होत असतील तर मात्र देशाची परिस्थिती ही चिंताजनक आहे असंच आपल्याला वाटतं सध्या तरी. म्हणजे देशाची परिस्थिती ही भयान मार्गावरती आहे आणि त्यातली त्यात पश्चिम बंगालचं उदाहरण आपण पाहता. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध काँग्रेस होतं पहिलं, त्याचबरोबर कम्युनिस्ट होतं, परंतु आता ममता बॅनर्जी विरुद्ध फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्ष अशी निवडणूक आहे. आता या पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस पक्ष आणि कम्युनिस्ट आपल्याला कुठेही दिसला नाही गेल्या वेळेस सुद्धा. आता यावेळेस नेमकं काय होतंय ते सुद्धा महत्वाचं आहे. परंतु भारतीय जनता पक्षाचे गेल्या वेळेस 77 आमदार निवडून आले होते, तर ममता बॅनर्जीचे सुद्धा 216 आमदार निवडून आले होते. आता यावेळेस मात्र ममता बॅनर्जीची सत्ता खेचून आणायची म्हणून भारतीय जनता पक्षानं जोर लावलेला आहे आणि तो प्रचंड असा जोर लावलेला आहे. मग तिथं काही करायचं, मशनी बदलायच्या, मशनीमधलं यंत्र बदलायचं, अशा पद्धतीचं म्हणजे वेगवेगळे हातखंडे हे भारतीय जनता पक्षानं सुरुवात केलेली आहे हे करायला आणि त्या पद्धतीनं निवडणुका जिंकायच्या असं काहीसं चित्र हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उभं केलं गेलेलं आहे. पैशाचा तर बेसुमार वापर केला गेलेला आहे. एकतर पैसे घ्या, नोट घ्या, वोट द्या किंवा त्या उमेदवार त्या माणसांना धमक्या देणं, कुठं काय, अशा पद्धतीच्या तर अनेक गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत आणि तेच सध्या वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम बंगाल असेल, महाराष्ट्र असेल, बिहार असेल, या सगळ्या राज्यांमध्ये आपल्याला दिसतंय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.